नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आमच्या जामनेर जिल्हा जळगाव परिसरामध्ये संध्याकाळी म्हणजे 6 मे 2025 संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात वादळ झालं आणि त्या वादळामध्ये अशा प्रकारे आंबा बागेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतायत. म्हणजे हे वादळ एवढं जबरदस्त होतं मित्रांनो की मागील 2023मध्ये 30 एप्रिल 2023ला जे वादळ झालं होतं त्याच्याही पेक्षा भयंकर नुकसान या वादळाने केलेलं आहे. पूर्ण बागेमध्ये असा कच्च्या आंब्यांचा सडा पडलेला आहे मित्रांनो. आणि नेमकंच हार्वेस्टिंग चालू केलेलं होतं. मागील 20 तारखेपासून 20 एप्रिलपासून आपण हार्वेस्टिंग सुरू केलेलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत आंब्याची काढणी चालू होती. आणि अशा अवस्थेमध्ये आता हे नुकसान झालेलं आहे. जवळपास 70 ते 80% जी कैरी आहे ती सगळी झाडावरून खाली पडलेली आहे. आणि मित्रांनो, आंबा बागायतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून मी बघतोय, त्याच्यात 2023चं आणि 2025 हे वर्ष आंब्याच्या बाबतीत विनाशकारी वर्ष म्हणावं लागेल. कारण याच्या आधी अनेक वर्षे चांगल्या पद्धतीचं पीक आंब्याचं आलेलं आहे आणि आंब्याचं उत्पादन घेतलेलं आहे. परंतु हे जे 2 वर्षे आहे, या 2 वर्षामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वादळं झालीत. आणि या वादळांमध्ये म्हणजे 2023 आणि 2025 या 2 वर्षामध्ये खूप मोठ्या वादळांचा सामना या परिसराला करावा लागलेला आहे. आणि अशा पद्धतीचे नुकसानही झालेली आहेत. आणि असं जर का वारंवार होत असेल तर मित्रांनो, कितीही कसाही शेतकरी असला तर एवढं सगळं त्याच्यावर झाडांवर म्हणजे फवारणी, त्याच्यानंतर खतं, बाकीचा सगळाच खर्च वर्षभराचा केलेला असतो. आणि त्यानंतर ज्या वेळेस असं घडतं त्यावेळेस तो जो शेतकरी आहे तो अगदीच खचून जातो. आणि मग पुढल्या वर्षी त्या झाडांची मेहनत करायची की नाही करायची अशी अवस्था त्याच्या मनाची होते. अशा पद्धतीने अगदी आपण पाहू शकतात मित्रांनो, अगदी खचचा खच हा आंब्याच्या कैऱ्यांचा पडलेला आहे. आता ही जी पाहत आहेत मित्रांनो आपण,